आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय जावय बापू, आम्हाला न सांगताच दुकान टाकलं होय. नाही असू द्या, आम्हाला काय वाईट नाही वाटलं, उलटा आनंदच झाला बघा. आणि आता एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली या, तेव्हा आळशीपणा चालायचा नाही, व्यवस्थित करा. आम्ही हाऊस पार्टीशी. पण तुम्ही आता त्या मोबाईलच्या रेला तेवढ्या बघत बसू नका, धंद्याकडे चांगलं लक्ष द्या आणि चांगला धंदा करा. हा चला येऊ का आम्ही आता. प्रभाकर राव, दोन गोष्टी हिताच्या सांगा आमच्या जावई बापूंना. सत्यजित राव, चला येतो. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तो मोगेंबो खुश झाला तर माझं नशीब. द्या उचल रे, खुश, टेन्शन नको घेऊ. हा ठीक आहे. हा जाधव साहेब, ए माझी आणि माझ्या मुलीची बऱ्याच दिवसापासून भेट नाहीये, म्हणून मी तिला बोलून घेतलं इकडे भेटायला. हा म्हणजे तसं काही ती सुट्टीचं बोलली नव्हती आज. सुट्टी कशाला पाहिजे, इथून थेट तिकडेच येईल ती ड्युटीवर. सांभाळून घ्या आजचे दिवस. बरं ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे. कशासाठी तात्यासाहेब एवढं कौतुक या मुलीचं करताय? हे साडी वगैरे काय आहे? अहो काय तुम्हाला जर माहितीच पाहिजे तर खुसकुटे आहे ना आपला. हे साडी वगैरे कशासाठी? बिनकामाचा तो घुसपुटे, गाडीचं काम करत नाही, पैसे मागतो बसाबर. त्याच्यापेक्षा ही आमची मुलगी बरी आहे ना, भोळी आहे, तिचा विश्वास आहे आमचा. अरे 1 रुपया खर्च न करता सगळीच्या सगळी माहिती मिळते ना खात्यातली. अजून काय पाहिजे? या संपूर्ण जगात माझ्यासाठी 2च व्यक्ती कामाच्या आहेत, एक सत्या आणि दुसरी मंजू. तात्यासाहेब, अरे ये 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 ये. काय घेणार, चहा कॉफी? काहीच नको, आवरून ड्युटी उभी जायचंय. धावती भेट घ्यायला आली. जाशील ना, बस बस बस. हा काय म्हणतात घरचे, ठीक आहेत ना? म्हणजे त्रास वगैरे देत नाहीत ना सत्याच्या घरचे? नाही, ठीक आहे समजा. बरं ती काउन्सिलर बाई काय म्हटली, तिने काय सुचवलं का काही उपाय? एकत्र टाइम घालवा म्हणतायत, फिरायला जा असं बी म्हणतायत. एकदम बरोबर आहे तिचं. एकत्र वेळ घालवा, टाइम स्पेंड करा. पंकज, यांच्यासाठी चांगलं हनीमूनचं पॅकेज बुक करा ताबडतोब. हो नको, आता येळ बी नाही आणि सुट्ट्या बी नाही मिळणार, लय काम आहे. का नाही मिळणार सुट्टी? काल SP साहेबांनी जाधव साहेबांना सांगितले की साताऱ्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली. अरे काय चाललंय का इथं? कुठं नेऊन ठेवलाय माझा हा सातारा जिल्हा? सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे याची, लौकिक आहे याचा. काय घडतंय इथे? कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. काय तात्यासाहेब? कॅन्सल कॅन्सल. हे हनीमून पॅकेज एकदम कॅन्सल. ड्युटी बजावा, ड्युटी. हा कुठे आहे तुझी ड्युटी? वाडेफाटा रोडवर. कर्तव्यात कसूर ठेवू नका, अजिबात कसूर ठेवू नका. गरज पडल्यास मी आहे त्या नराधमांशी 2 हात करायला. तात्यासाहेब, तुमचं सहकार्य तर लागलच आम्हाला. करणार, अगदी करणार. आमदार म्हणून माझं काम आहे, मला केलं पाहिजे. गरज पडल्यास एखाद्या चेक पोस्टवर उभं राहीन मी चेकिंग साठी. नाही तात्यासाहेब, आम्ही आमचं काम पार पाडतोय. आता समजा चौकीतले पोलीस एकत्र येऊन चेकिंग करणार आहेत. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. पंकज, आपले हे पोलीस मंडळी किती काम करतात पावसा पाण्याचं, त्यांच्या जेवणा खाण्याची नाश्त्याची व्यवस्था करा तुम्ही. ठीक आहे तात्यासाहेब.
तात्यासाहेब तुम्ही किती विचार करता समजांचा. मग माझं कामच आहे ते, कर्तव्य आहे माझं ते. जबाबदारी आहे माझी, ती मला केलं पाहिजे. पंकज, ही मुलगी किती दिवसानं घरी आली आहे, हा? तिचं बाहेर पण घेऊन या. अहो तात्यासाहेब सुदे सुदे रीत असते ती, करावं लागतं. हा? हा, हे घे. आमच्याकडून तुला साडी. पंकज, आमच्या मुलीला सोडून या. ठीक. मी जाईन माझी. सुदे, बापाचा मान असतो तो, मला घेऊ देतो. हा, जा पंकज, सोडून ये. अरे हा, एक मिनिट. तुझी ड्युटी कुठल्या चेक पोस्टला असते ना, ते मला सांगत जा. का? काळजी वाटते. बापाला समजलं पाहिजे, काळजी वाटते. हा, ठीक आहे, जा पंकज. चला जायचंय ना. ये. नका पाहू बाई माग वळून. सर, ही जी फिगर आहे ती या महिन्याचा बॅलन्स आणि ही त्या खालची अमाऊंट या महिन्यात आपण भरलेले टॅक्स. पण ही जी अमाऊंट दिसते, सॉरी सर. ओके, टेक युअर कार्ड. नाही सर, सॉरी. असू दे, महत्वाचं असेल. घ्या फोन घ्या तुम्ही आधी. हॅलो. हो, मी 2 दिवसात देते बिल तुमचं. त्याआधी बघते मी. मिस अमृता. सॉरी सर, सॉरी. ते हा, या ज्या अमाऊंट आहेत. रिलॅक्स अमृता, रिलॅक्स. तुमची काही हरकत नसेल तर तुम्हाला काही विचारू का? ते फोन आल्यापासून तुम्ही थोडे डिस्टर्ब दिसताय. काही प्रॉब्लेम आहे का? कोणी त्रास वगैरे देत आहे तुम्हाला? नाही, कोणाचा फोन होता काय? नाही सर, काही नाही. मी म्हणत होते की नाही, तुम्ही बोलू शकता माझ्याशी. काही अडचण असेल तरी मला सांगा, आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढूया. सर, माझ्या आईला बीपीचा त्रास आहे ना, तर तिला मागे चक्कर आली होती. ओके,